केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलंय। प्रशासनाकडून शेकडो योजना पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी अनेक गावांमध्ये आजही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय। काही ठिकाणी काम अपूर्ण असतानाही पूर्ण दाखवण्यात आल्याचे गंभीर आरोप होत आहेत। ठेकेदारांची मनमानी, अधिकाऱ्यांची दिरंगाई आणि कथित घोटाळ्यांमुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही ग्रामीण भाग तहानलेलाच असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाईचा इशारा दिलाय। जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। जिल्ह्यात एकूण 1964 योजना मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी 702 योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय। मात्र वास्तवात अनेक गावांमध्ये पाणीच पोहोचलं नसल्याचं समोर आलंय। काही ठिकाणी केवळ 20 ते 30% काम पूर्ण असताना 70 ते 80% काम दाखवल्याचा आरोप होतोय। भागूर गावात गेल्या 6 महिन्यांपासून पाण्याच्या टाकीचं काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत। पाठपुरावा केल्यानंतर हे ठेकेदारांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी जिल्ह्यातील सर्व कामांची चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय।